जर तुमच्याकडे 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ शिल्लक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर बघा, लहानापासून मोठ्यांना आवडणारा केक तुम्ही यापासून बनवू शकता. अगदी घरातच अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये हा केक तयार होतो आणि अगदी हेल्दी केक तयार होतो. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी रवा आणि त्या वाटीनेच अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी हे बॅटर असंच ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला एका कुकरच्या डब्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या बॅटरमध्ये बघा, आपल्याला एक पळीभर तेल घालायचं आहे आणि आणि केकला कलर येण्यासाठी चिमूटभर एवढी आपल्याला हळद घालायची आहे आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तोपर्यंत गॅसवर आपल्याला प्रीहीटसाठी कढई ठेवायची आहे. त्यानंतर बघा, ह्या बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा आपल्या घरातील जो खाण्याचा सोडा असतो तो आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे आणि तो ॲक्टिव्हेट होण्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये हे काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघा, केक सजावटीसाठी आपल्या घरामध्ये बदाम, काजू, पिस्ता वगैरे काही जे असेल ते त्याच्यावर टाकायचं आहे आणि कढईमध्ये आपल्याला हा कुकरचा डबा ठेवून 15 मिनिटासाठी लो फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केला आहे, तिथे जाऊन तुम्ही हा नक्की पहा. तर बघा, अशा प्रकारे असा टम फुगलेला आणि खायला एकदम हेल्दी असणारा केक तयार झालेला आहे. तुम्हीही तुमच्या घरातील मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी असा केक घरामध्ये नक्की तयार करा आणि जाता जाता चॅनेल तेवढं सबस्क्राईब करा.